यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका मोठ्या घोषणेची। विधानसभेला राज्यातील 288 मतदारसंघात उमेदवार देण्यात असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे। जरांगे पाटील यांच्या घोषणेमुळे राजकीय पक्षांचं मात्र टेन्शन वाढणार आहे। बघूया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट। जरांगे पाटलांची विधानसभा लढण्याची घोषणा। 288 मतदारसंघात देणार उमेदवार। राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार। विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर राजकीय पक्षांचंही टेन्शन वाढलंय। लोकसभेला उमेदवार दिले नाहीत, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलोय। विधानसभेला 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचं म्हणत जरांगे पाटील यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलंय। तर विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली, हेही सांगायला काय हरकत नाही। 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली। दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली। आम्ही तयारी करायला लागलो, नाविलाज आमचा। प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला मतदानाचा हक्क बजावला। परभणी मतदारसंघातील शहागडच्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। छत्रपती संभाजीनगरहून ते रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले। यावेळी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं। शेवटी समाजानं 100% मतदान करणं आवश्यक, हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे मराठा आंदोलक उमेदवार अपक्ष रिंगणात उतरणार की मनोज जरांगे पाटील एखाद्या पक्षाची स्थापना करणार हे पाहणं ही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।